झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो केला जात नाहीये, त्यामध्ये काही व्यत्यय येतोय का, काय नेमकं काय? नाही, आता एकतर आता माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटलेलो आपण आणि लवकरच शपथविधी होणार आहे। एकतर शिवाजी पार्क या ठिकाणी व्हावा अशी इच्छा मी व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडीचा शपथविधी शिवाजी पार्कला झाला होता आणि शिवाजी पार्कला महत्त्व असल्यामुळे त्या ठिकाणी शपथविधी व्हावा अशा पद्धतीचं मत मी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। त्याचबरोबर लवकरात लवकर जे मंत्रिमंडळ आहे ते झालं पाहिजे आणि बोलणी तर सुरू आहेत आणि मुख्यमंत्री पदाच्या संबंधामध्ये लवकरच निर्णय होणार आहे। अनेक मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी मुख्यमंत्री अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे आणि जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळालं पाहिजे हे दिलेलं आश्वासन आपण पाळावं आणि दलित समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर मतदान केलेलं आहे, त्यामुळे भरघोस अशा पद्धतीचा विजय आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला यावेळेला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि नक्कीच रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा ताकदीनं आपल्या महायुतीच्या पाठीमागे उभा आहे आणि आपणही आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे आणि नक्कीच RPIला नक्की मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी आमच्या समोर दिलेला आहे। तुमचा अनुभव काय सांगतो मुख्यमंत्री कोण असावा? आता एक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत। पण अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांच्या जागा 132 आलेल्या आहेत आणि काय अपक्षही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळं आता एकतर मुख्यमंत्री कोण होणार या संबंधातला निर्णय जो आहे हा माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, JP नड्डा साहेब घेणार आहे, त्यांच्यावर चर्चा करून। पण शपथविधी जो आहे तो शपथविधी 2-3 दिवसानंतर होण्याची शक्यता आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आज उद्या काही शपथविधी होण्याची शक्यता नाही आणि 26 तारीख जरी शेवटची असली तरी आपले जे कळसे जे आहे ते त्यांनी तर सांगितलेलं आहे की काळजीवाहू सरकार जे आहे ते काळजीवाहू सरकार काही दिवस राहू शकते, त्यामुळं 26 तारखेच्या अगोदरच शपथविधी झाला पाहिजे असं नाही। त्यामुळे 2-3 दिवसामध्ये हा शपथविधी होणार आहे आणि आता तो शपथविधी होईल त्यावेळेला ते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जे असेल त्या मंत्रिमंडळाचा जो शपथविधी आहे तो एकाच वेळेला होण्याची शक्यता आहे। त्यामुळं 2-3 दिवसामध्ये नक्कीच हा निर्णय होणार आहे आणि सगळ्या गाठीबिटी सुरू आहे। सगळे आमदार त्यांना भेटत आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, देवेंद्रजींना भेटत आहेत, अजितदादांना भेटत आहेत आणि लवकरच शपथविधी 2-3 दिवसामध्ये होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदावरती नाव जे आहे ते जवळपास निश्चित झाल्याची माहिती नाही, निश्चित झालेलं आहे असं नाही, पण ते होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या जागा एवढ्या आलेल्या आहेत आणि अजितदादा यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे हे सुद्धा मोठ्या मनाचे आहेत। त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्याला त्यांनी पुढं नेलेलं आहे आणि अनेक निर्णय जे आहेत ते माननीय एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये झालेले आहे, त्यामुळं ते सुद्धा अत्यंत कॅपेबल असणारे असं व्यक्तिमत्व आहे। परंतु याच्यातून काहीतरी मार्ग निघणं अत्यंत आवश्यक आहे आणि एवढ्या BJPच्या जागा आलेल्या आहेत, या एवढ्या जागा आलेल्या असल्यामुळं आणि BJPतल्या तमाम लोकांचा आग्रह आहे की ते देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत। त्याप्रमाणे निर्णय जो आहे तो निर्णय आता आमचे वरिष्ठ घेणार आहेत, त्यांच्या तिघांशी बोलणार आहेत आणि कसलाही वाद राहणार नाही। यामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी यांच्याही पक्षाची मागणी आहे आम्हाला 2.5 वर्ष तरी आम्हाला द्या, तर त्या संबंधातला निर्णय होईल। त्यांना 2.5 वर्ष मिळालेलीच आहेत आणि पुढे आपणाला सामोपचाराने सरकारला चालवायचं आहे आणि BJP सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राहणारच आहे। माझा पक्ष जो RPI आहे, माझ्या पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या पण त्या दोन्ही जागा निवडून आल्या नाही आहेत, काही मतांनी त्या जरी गेलेल्या असल्या तरी रिपब्लिकन पक्षाला 1 मंत्रिपद आणि 1 MLC नक्की ते देण्यात येईल अशा पद्धतीचा विश्वास माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि त्याप्रमाणे या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा नक्की मंत्री असेल अशा पद्धतीचा मला पूर्णपणे विश्वास आहे। चला, काँग्रेसला जे अपयश आलं त्या अनुसरून नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत अशी एक माहिती समजली।
मला असं वाटतं की नाना पटोले राजीनामा देणार की नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण काँग्रेस पक्षाला मोठा झटका मिळालेला आहे. फक्त त्यांच्या 16 जागा निवडून आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 20 जागा निवडून आल्या, पवार साहेबांच्या 10 जागा निवडून आल्या. त्यामुळं मला असं वाटतं की पवार साहेबांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. म्हणजे EVM मशीन जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे, काहीतरी असं काहीतरी घडलेलं आहे, असं होऊ शकत नाही, अशा पद्धतीचे संजय राऊत यांचं जे वक्तव्य आहे हे लोकशाहीला घातक आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळेला मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगली होती, त्यावेळेला लोक सगळे ठीकठाक होते. आता आम्हाला ज्यावेळेला भरपूर मतं मिळालेली आहेत त्याच्या पाठीमागचे त्यांच्या चुका त्यांनी थोडे अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सातत्यानं खोके धोकेबाज गद्दार अशा पद्धतीत 2.5 वर्ष लोक ऐकत राहिले. पण लोकांच्या लक्षात आलं की गद्दार एकनाथ शिंदे नसून माननीय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गद्दार आहेत. त्यांनीच काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा तेच मुद्दे मांडून त्यांनी आपलं नुकसान करून घेतलेलं आहे. आणि लोकशाहीमध्ये त्यांना आपल्याला मतदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा अधिकार आहे. आज मतदार आमच्या सोबत आहेत. आम्ही लाडकी बहीण आहे, अनेक योजना आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. अशी अनेक कामं केलेली असल्यामुळं दलित समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं यावेळेला महायुतीसोबत राहिलेला आहे. आणि लोकसभेच्या वेळेला मात्र तो थोडासा दुरावलेला होता संविधानाच्या मुद्द्यावर. पण या निवडणुकीमध्ये राहुल गांधींना संविधानाच्या मुद्द्यावर लोकांना आपल्या बाजूला वळवता आलं नाही. लोकांच्या लक्षात आलं की हे फक्त ब्लॅकमेल करण्याचं काम आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोक महायुतीसोबत राहिले. आणि BJPच्या 132 जागा, माननीय एकनाथ शिंदे यांच्या 57 जागा आणि अजितदादा पवार यांच्या 41 जागा निवडून आल्या. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मतदारांनी भरभरून आमच्या पाठीशी मतदार राहिलेले आहे, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आम्ही तुम्हाला दिलेला शब्द जो आहे, आम्ही दिलेले आश्वासन आहे ते आम्ही नक्की पाळू आणि अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासाचे घेऊ असा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि आपण आम्हाला जनतेने मोठं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. प्रश्न, मनसे जे वल्गना करत होते की आम्ही सत्तेचा भाग होऊ, मनसेचा फायदा झाला नाही, उलट एकनाथ शिंदेला त्यांचं नुकसान झालं. बऱ्याच ठिकाणी मनसेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले अशी आकडेवारी स्पष्ट झाली. म्हणजे आता एक तर मनसे आहे, मनसेने 140-45 जागा उभ्या केलेल्या होत्या. आणि सरकार आमचंच येणार, सरकारमध्ये आम्ही असणार आणि मी सत्तेवर आलो की भोंगे काढणार. तर अशा पद्धतीनं जे त्यांनी एवढे मोठ्या सभा झाल्या, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा यांच्यापेक्षा दुप्पट होत होत्या. आणि तरी ते त्यांना मतं मिळत नव्हती. त्यामुळे बाळासाहेबांच्या लक्षात आलेलं होतं की सभेला फक्त गर्दी होते पण मतं मिळत नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे यांचा जो एक आमदार होता राजू पाटील होते ते तिथं डोंबिवली आपल्या कल्याणमध्ये हरलेले आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांचं जे काय आता त्यांचं जे इंजिन आहे, रेल्वेचं इंजिन आहे, ते रेल्वेचं इंजिन आता खटारा झालेलं आहे. आणि ते रेल्वेचं इंजिन आता इथून पुढं काय तर जाणार नाही आहे. त्यांच्या हातातून रेल्वे इंजिनही जाणार आहे. आणि निवडणूक लढून लोकांना निवडून आणवलं सोपं काम नाही आहे. भाषणं करून काही निवडून येता येत नाही आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या मुलाला तिथं उभं नाही करायला पाहिजे होतं. म्हणजे एकतर घराणेशाहीच्या विरोधामध्ये बोलायचं आणि लगेच आपल्या मुलाला त्या ठिकाणी उभं करायचं. तर त्याला एवढा अजून तो तरुण आहे, त्याला संधी पुढच्या काळामध्ये मिळाली असती. पण राज ठाकरेंचा मात्र जबरदस्त अशा पद्धतीचा पराभव जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे आणि त्यांच्या लक्षामध्ये आता आलेला आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.